आता एक महत्त्वाची बातमी मुंबईतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक आहेत। मात्र तरीही मुंबईत ठाकरे बंधूंचा जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये। दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, चांदिवली या मतदारसंघातील जागांवर तिढा कायम आहे आणि या मतदारसंघामध्ये किमान 2 ते 3 जागा मिळाव्यात अशी मागणी मनसेने केलेली आहे। आज रात्री पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी जुई जाधव सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। जुई, ठाकरे बंधूंमध्ये आता नेमका कोणता तिढा उरलेला आहे आणि आज रात्री देखील एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे? अगदीच सागर, आपण पाहतोय ठाकरे बंधूंनी महानगरपालिका निवडणुकींसाठी युती तर जाहीर केली आहे, मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही ठाकरे बंधूंचा सुटलेला नाही। खरं तर उमेदवारी अर्ज भरायला अवघे 3 दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र ठाकरे बंधूंमध्ये अजूनही काही जागांमध्ये तिढा कायम आहे। त्या जागा कुठल्या आहेत तर दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, चांदिवली हे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये अजूनही तिढा कायम आहे। अशाही काही ह्या जागा आहेत जिथे आपल्या नातेवाईकांना जे इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून सध्या लॉबिंग सुरू आहे। मात्र हा तिढा अद्यापही सुटलेला नाही। आपण आज पाहिलं की मातोश्रीवर आणि शिवतीर्थवर बैठका सुरू होत्या, मात्र आज रात्री पुन्हा एकदा नेते जे आहेत दोन्ही पक्षाचे ते भेटणार आहेत आणि हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। खरं तर या मतदारसंघांमध्ये किमान 2 ते 3 जागा मिळाव्यात अशी मागणी मनसेने केली आहे। आता या मागणीकडे नेमकं बसून तिढा सोडवला जातोय आणि तो कधी याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नक्कीच जुई, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।